रतनगडाकडून मगाशी मी सांगितलं ते झोपडं लागलं आपल्याला. तिथून आपण लेफ्ट टर्न मारला. पुढेच काही अंतरावर पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळाला. पाणी एकदम जबरदस्त आहे. काय बोलशील अभि, पाणी पिऊन कसं वाटतं? कल्पेश तुला काय बोलायचं आहे का? एक नंबर, एकदम थंडगार मस्त पाणी. लोकांना असं पाणी मिळणं म्हणजे एकदम. हे अजून कोणाच्या बाटल्या असतील तर त्या भरून घेऊया आपण. माझी बॉटल मला वाटतं अर्धी आहे. ती अर्धी आहे, ती काढ. पूर्ण भरली आहे ना? अर्धी आहे रे ती. अर्धी आहे, काढ ना, भरून घेऊ ना ती ना. मगाशी आपण जे पाण्याचा टाका पाहिलं एकदम निळाशार पाणी होतं, जबरदस्त पाणी पिण्यायोग्य. आणि आम्ही पाणी पिऊन आमच्या बॉटल्स भरून आम्ही आता पुढच्या दिशेने निघालो आहे, कात्राबाईच्या इथे. ही आपली पाऊल वाट आहे. जिथे चुकण्यासारखं येईल तिथे मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगेलच. प्रत्येक कंटिन्यू मी व्हिडिओ बनवणार नाही. तिथे पण ओलं होतं, जमीन ओलसर आहे, हिरवळ नाही. आता मी कात्राबाईच्या जंगलातनं चालतोय आणि तुम्ही 11:15 वाजलेत. तुम्ही बघू शकता दिवसा सूर्यप्रकाश पण खाली पडत नाही, सावलीच सावली. एवढं घनदाट जंगल आहे पूर्ण. बघा वाट मिळालेली आहे, चुकण्याचं कारण नाही. जावळीत आल्याचं फील येते जावळीच्या खोऱ्यात. तसंच आणि बरं आहे, एक अर्थी बरं आहे की सावली आहे, उन्हातनं चालायचं विषयच नाही, दम लागण्याचाही विषय नाही. जेवढा कमी वेळेत अंतर कव्हर करता येईल तेवढं करायचं आपल्याला. मित्रांनो आपण चालतोय आणि आता तुम्हाला मी दाखवतोय बाणसुळका आपल्याला उजव्या बाजूला आपल्या हा समोर बाणसुळका आहे. आणि आपण असं ह्या रूटने चालतोय, सरळच चालायचं आहे. रतनगडावरनं निघतो आपण. मगाशी मी व्हिडिओमध्ये दाखवली त्या वाटेनेच आपल्याला सरळ यायचं आहे. वाट काही चुकण्यासारखी नाही आहे, मळलेली वाट आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. 15 मिनटं झाली आपण प्लेन रस्त्याने चालत होतो आणि आपण आता आपल्याला एक चढ लागला आहे. तुम्हाला दाखवतो मी हा चढ. या पावलवाटेने आपल्याला वरती चढायचं आहे. आता आपण कात्राबाईची खिंड चढतोय. उतार बघू शकता तुम्ही. ही वाट आहे समोर. मित्रांनो कात्राबाईच्या खिंडीतून आपण वर आलो की आपल्याला 2 रस्ते दिसतात. ही एक वाट आहे आणि ही सरळ वाट आहे. ही मेन आपल्याला ज्या रूटला जायचं त्या रूटला लागते. आणि ह्या बाजूची जी वाट आहे ही मंदिराकडे जाते, कात्राबाई मंदिराकडे. आपण ह्या वाटेने जाऊ मंदिराकडे पुढे. कात्राबाई खिंडीतून आपण वर आलो ह्या वाटेने, असं इकडे आलो की ही डावी बाजू आहे. ह्या बाजूने आपण गवळदेवला जाणार आहे आणि ह्या बाजूला मंदिर आहे. आपण या मंदिरात जाऊया, कात्रादेवीच्या नमस्कार करू आणि निघूया. चालेल येते. मंदिराजवळ आपण आलोय. एक जागृत देवस्थान आहे समोर तुम्ही पाहू शकता. कात्रादेवीची मूर्ती आहे. इथल्या गावातील लोकांचं कुलदैवत आहे. पण लांबूनच नमस्कार करू. आता आम्ही कात्राबाई क्रॉस होऊन गवळदेवकडे चाललो आहे आणि तुम्हाला मागे दाखवतो. हे समोर दिसते कात्राबाईचं आहे डोंगररांग. इथे बाणसुळका आहे, अग्निबाळ. आणि हा जो आहे रतनगड, खुट्टा सुळका. आपण असं आलो आहे पूर्ण. आता गवळदेवकडे चाललो आहे. दुपारचे 1:30 वाजलेत. आम्ही आता जेवायला बसतो आहे थोडा सावलीमध्ये.
काय बोलणार काय 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 आलं ठेचा भारी आहे. नाचणीची भाकरी आणि ठेचा चपाती आणि हे काय रे कोथिंबीरच्या वड्या आणि हे आहेत कोथिंबीर वडी आणि बटाट्याचं काप. एक नंबर. थोडीशी पेटपूजा केली आपण. आता आपण गवळदेवच्या दिशेने चाललोय. समोर वाट आहे. कात्राबाई सोडून बराच वेळ झालेला आहे आणि मी आता घनचक्करच्या दिशेने चाललो आहे. समोर आपल्याला गवळदेव दिसतो. आपल्याला त्या डोंगरावर जायचं आहे. मग तिकडून वाट आहे ती गेल्यावरच कळेल आपल्याला पुढे घनचक्करकडे जाताना. वाटेत कुठेही पाण्याची सोय नाही. तुम्ही पाणी जास्तीत जास्त जेवढं कॅरी करता येईल तेवढं कॅरी करा. मी तर बोलेल प्रत्येकाने 3-3.5 लिटर तरी पाणी कॅरी करा या प्रवासात. चला निघूया आपण. मगाशी कात्राबाईचा डोंगर आणि बाणचुळका जो आपण उजव्या बाजूला ठेवून चालत होतो पाऊल वाटेने, मळलेली वाट होती. पुढे आलो, कात्राबाईचं मंदिर लागलं आपल्याला. तिकडे आपण दर्शन घेतलं. त्यानंतर अजून पुढे आलो, मळलेलीच वाट होती. काय चुकण्यासारखी वाट नाही आहे. मग आपण मध्ये ब्रेक घेतला होता जेवणासाठी. जेवण करून पुढे आलो. अजून गवळदेवचं टॉप दिसतं आपल्याला समोर, बघू शकता. हा गवळदेवचा टॉप आहे. तर आपल्याला तो पास करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही गवळदेव पास करता त्या टॉपला न जाता तो उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि डाव्या बाजूने आपल्याला चालायचं आहे. सॉरी चुकलं. गवळदेवचा टॉप जो आपण मगाशी मी दाखवला तो डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि उजव्या बाजूने आपल्याला चालायचं आहे. आणि वाट पूर्ण मळलेली आहे. ही बघा समोर बाण पण लावलेले आहेत. मार्किंग केलेलं आहे पावलाला. तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात मार्किंग. पुढे दगड आहे, त्या दगडाला मार्किंग आहे. ही बघा मार्किंग तुम्हाला दाखवतो. समोरच आहे मार्किंग दगडावर. ती मार्किंग आहे प्रत्येक पावलाला. ती फॉलो करा. आणि गवळदेवचा हा डोंगर आहे तो डाव्या बाजूला ठेवा आणि चालत राहा पुढे घनचक्करच्या दिशेने. दुपारचे 3 वाजलेत. आम्ही चालतोय. अंधार पडायच्या आत आम्हाला पोचायचं आहे भैरवगडला. वाटेत कुठेही पाण्याची सोय नाही. आता तरी मिळाली नाही आम्हाला, पण पुढे मिळेल की नाही माहीत नाही. पण भैरवगडावर मिळेलच नक्की, कारण ते जागृत देवस्थान आहे तिकडे. चला वाटेचा अनुभव घ्या सगळ्यांनी. आता आपण गवळदेव पास होते आणि समोर घनचक्कर दिसते तिकडे, त्याच्या बाजूने जाणार आहोत आपण. हे घनचक्कर आहे ना, घनचक्कर ना. आता आम्हाला भैरवगडला जायचं, कसं जायचं? डाव्या बाजूला ठेवू ना, हे उजव्या बाजूला ह्या बाजूने जाऊ ना. तुम्ही कुठे चालले आता? तुम्ही आता कुठे चाललात? आम्ही इथे कॅम्पिंगला. कुठे? इथे गवळदेवपाशी. गवळदेवला हो पाणी आहे आहे ना. कुठे पाणी आहे? इथेच आहे. तिथे कुठे आहे आपलं पठार नाही का? पठारावर हो पाणी आहे, टाकी आहे पाण्याच्या. हो भरपूर पाणी. काय म्हणता? तिथे कॅम्पिंग आहे आमची. चला कॅम्पिंगला. आम्हाला जायचं भैरवगडला. मला भैरवगडला लय उशीर होईल आता. किती वाजतील? हा किती वाजतील? आता आम्ही 11 वाजता निघालोय कुठून? घरी शिरपुंजा गावात. शिरपुंच्या गावात म्हणजे भैरवगडच्या पायथ्यापासून. पायथ्यापासून वरती भैरवगडला गेलात तुम्ही? भैरवगडला नाही, मधनं आलो असा. मधनं आलं ना. हो. आता आम्हाला भैरवगडला वरती जायचं तर कसं जायचं? हा, तुम्हाला वरतूनच जावं लागेल, पण आता इकडे रस्ते भरपूर आहेत चुकण्यासाठी ना सारखे. तर मग आता तुम्ही ना याच्यात ना सर हे ना दिसतंय असंच रस्ता आहे पुढे. हे डाव्या बाजूला ठेवायचं आणि उजव्या बाजूला जायचं. हो उजव्या बाजूला. उजव्या बाजूला ओके. हे शिरपुंजात बायला किती वाजतील? खाली उतरायला
खाली उतरायला आता तुम्हाला आम्हाला भैरवगडला पोहोचायला किती वेळ लागेल अंदाजे 6 वाजतील? भैरवगड पासून तर तुम्ही अर्ध्या पाऊण तासात खाली जाल, तो काही विषय नाही. हा, पण तिकडे पोहोचायला किती वेळ लागेल? 3 वाजलेत ना. हा 5:30-6 पर्यंत झाला. हा ना. 6 पर्यंत जाऊ ना. माउंटेन मॅडनेस तो आहे, तो तिकडे येणार आहे कॅम्पिंगला. कोण? त्यांना अमोल तळेकर नाही ना? तुम्ही तिघं चाल. नाही कुठं तिकडे आलेला का तो रतनगडला? तो आला तिकडे. अमोल तळे का? हा, त्याचे- तो गवळदेवला इथं कॅम्पिंग साठी. ते माझ्याकडेच आहे कॅम्पिंग. हा, मग ते अच्छा, आम्हाला वाटलंच ते तुम्ही वाटलंच. सामान घेऊन चालले. एवढं सामान घेऊन चाल. आपल्याकडेच आहे camping. हा का? कुठं पाणी नाही. मध्ये आहे ना, रस्त्यात पाणी आहे. तुमचा नंबर द्या ना मला. अर्धा पाऊण तास पुढे गेले ना का- तुमचा नंबर द्या ना मला. घे ना सर. हा, हा, काय घे ना नंबर घे. रेंज आहे का इथे? हा? रेंज आहे. हा अरे जीव आहे कोणाकडे? हा. जिओ आहे. थोडस तुम्ही अर्धा तास पुढे गेले ना तर फुल जीवाला रेंज आहे, मग काय अडचण नाही. काय नंबर तुमचा? हे पायावर सोडायची नाही ना. 95 घेतलं का? 95 79 79 04 04 82 82 65. 65. काय नाव तुमचं? गणपत साबळे. 95 79 04 82 65. हो भैरवगड खालून उतरून गेले ना खाली हा. का तिथं आपलंच हॉटेल आहे पहिलंच, अच्छा. एकच आहे तिथं. हा. इथं पाणी कुठे म्हटलं आता? रस्त्यातच भेटेल ना तुम्हाला आता. रस्ता सोडून खाली यायची गरज नाही नाही तुम्ही गेले ना तुम्हाला रस्त्यातच असं दिसेल. कसं चढ नाही की असं सपाट नाही आता जास्त चढायचंय तुम्हाला. चढायचं आहे. चढ झाला का मग ते पाणी हा ना. अच्छा. इथे मला वाटतं ते आपण बघत लांबून तो इथं काय- एकदम ते असं ते असं टेकडी असं हे होतं का ते पाण्याचं तिथं? नाही इथं तुम्ही नाही काय सपाटीत आले, हा. इथं इथंच नाही का उतरायला सुरुवात केली. हा. तिथं मागच्या साईडला उमराचं झाड आहे, त्या उमराच्या झाडाच्या खोडात पण भरपूर पाणी ते वाहते अजून. हा, ठीक आहे, चालेल, बघू आता. तुम्ही कुठे Next. आले फार? आम्ही रतनगड. केला, रतनगड सामर्थ मार्गे गेला, त्र्यंबक दराजाने, मग इकडनं असं कात्राबाई करून आता इथे आलो. मग तुम्ही लय लवकर आले, मग तुम्ही 5:30 पर्यंतच पोहोचाल. मला वाटलं तुम्ही नाही, नाही. इथनं वरतून चढले का काय? नाही नाही नाही, आम्ही रतनगड केला, साम्राटवरनं चाललो. नाही, 11 नाही. वाजता रतनगड सोडलं. अहो, तुम्ही लय लवकर जाल, काय अडचण नाही. चालेल चालेल, चला धन्यवाद. ग्रुप गाडी तुमची गाडी आता आम्हाला हरिश्चंद्र पाचनाईला घ्यायला उद्या. हरिश्चंद्रला जाणार आहे. पाचनेमध्ये आहे का गाडी? हा, उद्या घ्यायला येईल आम्हाला तिकडे. कुठे आता तुम्ही पाचनेला जाणार? नाही ना, आज भैरवगडला थांबणार, खाली पायथ्याशी थांबणार गावात. कुंज गावामध्ये थांबू आणि करतो, तिकडनं तुम्हाला उद्या फोन करतो, पाचनेला तुम्ही जाऊ. सांगा तिथं, मग तुमच्या इथंच थांबतो. एक काम करा ना, वरतून खाली उतरले ना का पहिलं म्हणजे जिथं तुम्ही गेट नाही का आपली कमान, हा, शिवकुंज. कमानीपाशी एकच घर आहे आपलं नाही का हा, पहिलंच. चालेल. नाव घेतलंय ना आता. तुमचं नाव सांगून हो, वडील आहेत घरी. हा, काही चालेल. अडचण नाही. जेवायची सोय होईल. सगळं आहे, फार तुम्हाला लागेल ते भेटेल. मेटा बिटा आहेत, टेंट आहेत, रूम आहे टेंट चालेल, चालेल. आहे ना. आणि तिथं मी पूर्ण लाइटिंग वगैरे मारलेली आहे, काय अडचण चालेल, मी तुम्हाला फोन आम्ही करतो. फोन करतो तुम्हाला, आम्हाला फक्त नाही ना, काय अडचण नाही. माझा जेवणाचं कॉल हे समजा नाही लागला वगैरे ना हा. तर तुमचं नाव सांगू, तुमचं नाव सांगू. तुमचं नाव सांगतो मग. ठीक आहे. चालेल, चला, धन्यवाद. चला येऊ. धन्यवाद. हो हो हो. तुम्हाला काय जर लागलं ना तिथं हा. आपण घ्याल का? हो, हो. Jacket वगैरे भरपूर आहेत घरी, नाही का? नक्की नक्की चालेल, नक्की. चालेल. कारण तिथे कसं आहे थंडी, आता ते तरी असे ठेवतो नाही का मी. हा 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 कशाला काय अडचण राहायची. चालेल चालेल. Gate वगैरे काही ते मग चढायला बोलला तर आपण देऊ. चालतंय. खाली गेला फोन करतो मग. जय शिवराय मित्रांनो, मी आता गवळदेव आणि घनचक्करच्या खिंडीमध्ये आहे. माझ्या मागे गवळदेव आहे आणि आपण ह्या बाजूला बघितलं घनचक्करचं डोंगर आहे. मी बघू शकता ही खिंड आहे. आता खिंडीतनं पुढे चालत जाऊन वरती चढायचं आहे आपल्याला. बघूया वाट कशी आहे ती. चला आपण जाऊ पुढे. संध्याकाळचे 3:45 वाजलेले आहेत. आम्ही सकाळी 7 वाजता रतनगड चढायला घेतला होता आणि 11 वाजता रतनगड सोडला होता. आपण 11 ते 3:45 पर्यंतचा टाईम पकडूया. किती तासात आपण घनचक्कर जवळ आलो आहे. आमची 2 माणसं मागे आहेत, कल्पेश आणि संदेश. शेवटची आमची एकच बॉटल राहिलेली 1 लिटरची आणि अर्धी होती ती. आता पुढे पाणी कुठे मिळेल याची शंका मनात होती आणि फायनली आम्हाला पाणी मिळालं आहे. हे बघा समोर. हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते जवळ गेल्यावर कळेल आपल्याला. ह्या साईडला पाणी वाटतंय पिण्यायोग्य, आपण तिकडे जाऊया. पण वरून येणारं पाणी अजून चांगलं असू शकतं. आपण वरच्या टप्प्यात पण बघूया. या टप्प्यात
मित्रांनो, आमच्याकडचं पाणी संपलेलं आणि भैरवगड भरपूर लांब होतं. आता मी घनचक्करचा टॉप तो वरती आहे आणि ते खालच्या टप्प्यात पाणी आहे साठलेलं. ते आपण आता घेऊया, कसं आहे काय आहे बघू. थोडं पिऊन बघू. पाणी तर एकदम चांगलं वाटतं. कधी पण लक्षात ठेवा, असं कधी पाणी साठलेलं दिसलं तुम्हाला तर पाण्याचा वास घेऊन पण बघा चांगलं आहे काय नाही. घनचक्करचा हा समोरचा डोंगर दिसतो, हे पूर्ण आम्ही घनचक्कर डोंगरावरतीच आहोत आणि तो आता आम्ही पार करून भैरवगड आमच्यापासून अंदाजे 1 ते 1.5 तास असू शकतो. समोर वाट आहे, पावला पावलाला बाण लावलेले आहेत. अभि माझ्या पुढे चालते, कल्पेश संदेश मागून येतात आहे. चला आपण जाऊया. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही आता भैरवगडच्या घेऱ्यात आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मागे घनचक्करचा टॉप या डोंगराच्या पलीकडे, तिकडून आम्ही आलो. इथे एक देवस्थान आहे या जंगलामध्ये. काय नाही, चल जाऊ. नाही का, घंटा उभी आहे, कदाचित काहीतरी देवस्थान असावं पण दिसत नाही. ही जागेवाली देवता असू शकते. कोणाला याची काही कल्पना असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगावे. जय श्रीराम. भैरवगड अगदी हाकेच्या अंतरावर आहे आमच्या आणि आम्ही आता खिंडीच्या बाजूने चाललो. हो मागे आहे का? संध्याकाळचे 6:30 वाजायला आलेले. सकाळी 7 वाजता आम्ही सुरू केला होता रतनगड. 11 वाजता रतनगड सोडला होता. अजून अर्धा तास पकडून चालावं. जय शिवराय मित्रांनो. संध्याकाळचे 6:45 वाजलेत आणि अंधार पडलाय. आम्ही ऑलमोस्ट भैरवगडाच्या अगदी जवळ आहोत. पण गवत झाडी खूप वाढली आहे, त्यामुळे वाट मिळणं खूप कठीण झालं आहे. तर आम्ही एक निर्णय घेतला आहे की डायरेक्ट गावात पायथ्याशी जावं आणि उद्या सकाळी भैरवगड करायचं आमचं चाललं आहे. आणि मग हरिश्चंद्रगडावर कधी जायचं कसं जायचं ते भैरवगड झाल्यानंतरच कळेल आपल्याला. तर आम्ही आता एका गुफेपाशी आलो आहे, तुम्हाला दाखवते ते गुफा. इकडे बॅटरी मारा जरा. या साईडला गुफा आहे, नैसर्गिक गुफा आहे. इथे तुम्ही मुक्कामसुद्धा करू शकता. आणि कल्पेश इथे जरा दाखव बॅटरी. ही जी वाट आहे ही खाली या वरच्या बाजूला एक गुफा आहे इथे, आणि ही खाली वाट पूर्ण गावात गेलेली आहे. आपण ह्या वाटेने आता खाली उतरतोय आणि मग गावात आज मुक्काम होईल शिरपुंजे गावात. आणि उद्या सकाळी भैरवगड करून हरिश्चंद्रगडाकडे आपण निघणार आहोत. चला बोलू नंतर. अंधार पडलाय, काही व्हिडिओ वगैरे बनणार नाही. डायरेक्ट गावात पोचल्यानंतरच व्हिडिओ आपला बनेल. धन्यवाद.